रोज काढताय, हे केवढं भाग्य आहे. बाकीच्या लोकांना वेळ मिळत नाही, वेळ मिळत नाही. नीट लक्षात ठेवा, असं करू नका. चांगल्या गोष्टी करता वेळ काढावाच लागतो. एक सांगू का, साधी भाजी आणायची असली तर चटकन आणता येते, पण 1 तोळा सोनं खरेदी करण्याकरता रोज पैसे शिल्लक टाकावेच लागतात. कळलं का? तसं अध्यात्माचा प्रसाद मिळवण्याकरता रोजचं नामस्मरणाची शिल्लक टाकायलाच पाहिजे. त्या दिवशी इतकी रक्कम साचेल की एक दिवस देवाला सुद्धा विकत घेता येईल. कळलं का? माई मे तो गोविंद नो मोल. गोविंद नो मोल. मीराबाई तू काय, अरे असंच दिलं, त्या मोल दिलं, आयुष्याचं मोल दिलं, तेव्हा एवढं अमोल मिळालं. माझं बोलणं कळलं का? जनाबाईनी, मीराबाईनी आयुष्याचं मोल दिलं. माई मे तो गोविंद लीनो मोल. सोपी गोष्ट नाहीये. संबंध जीवन प्रभूच्या चरणी अर्पण करावं लागतं, तेव्हा तो अमोल देतो. मोल तर द्यावंच लागतं. घेसी तेव्हा देसी ऐसा असशी उदार. ऐसा असशी उदार. माझं म्हणणं कळलं का? पांडवांचं कुळ खलास केलं तेव्हा एक परीक्षिती वाचवला. अवघड आहे नाही? किती अवघड आहे हो, हे सगळं गणितच अवघड आहे. पांडवही संपले, सगळं कुळ संपलं, मुलं बाळ संपली, कौरवांचं नावाला शिल्लक राहिलं नाही कोणी. पण एक परीक्षिती शिल्लक ठेवला. माझं बोलणं कळलं का? लक्षात ठेवा. आणि त्या परीक्षितीने किती वर्ष राज्य केलं. तो परीक्षिती राज्यावर यायच्या टायमाला कली येणार होता, त्याला बांधून ठेवला. ते म्हणले माझं राज्य संपायच्या वेळेला तू ये. मग त्यावेळेला तो शिरला, म्हणून ते साप गळ्यात घातला. कळलं का? आणि कलियुगाची सुरुवात झाली. म्हणून कलियुगामध्ये भागवत वाचावं. कलियुगामध्ये आपल्या इकडे 12 स्कंद म्हणजे भागवत, आणि त्याच्यातला एकादश स्कंद म्हणजे उद्धवाला केलेला बोध. दशमस्कंदामध्ये युद्धाच्या ठिकाणी सांगितली ती गीता, आणि निवांतपणे अर्जुनाला, उद्धवाला सांगितले ते भागवत, एकादश स्कंद. त्याच्यावर नाथ महाराजांनी टीका केली, अप्रतिम ग्रंथ लिहिला. कशा करता सांगितलं? मग त्या ग्रंथाचं श्रवण, त्याचं चिंतन, त्याचं मनन राजा परीक्षितीला तेव्हा समाधान मिळालं. 7 दिवस ते ऐकलं, समाधान मिळालं, तृप्त झाला. पण एवढं लक्षात ठेवा, ज्या वेळेला यायचा असतो तेव्हा फळातून सुद्धा साप येतो. नदीमध्ये एका खांबावर माडी उभारली, साप पाण्यात शिरत नव्हते, पण तो एका फळाच्या टोपलीतून एका फळामध्ये आळी होऊन बसला. आणि राजाला त्यावेळेला नेमकं तेच फळ घ्यावंसं वाटलं. ते फळ घेतल्याबरोबर आपोआप बाहेर पडला आणि ते चावला आणि एवढा मोठा झाला. माझ्या बापाच्या गळ्यात घातलं, तो शाप आज फळाला आला. माझं बोलणं कळलं का? तेव्हा जास्ती भानगडीत करू नका. काय पण राजा परीक्षितीने भागवत ऐकलं म्हणून हजारो ठिकाणी भागवत रोज चालू आहेत. चालू आहे ना? आणि भागवत सुरू करताना परीक्षिती राजाचा नाव घ्यावंच लागतं ना? लागतच. तेव्हा नीट लक्षात घ्या, भागवत शब्दाचा अर्थ भगवंतावर जो निरातिशय प्रेम आहे, तो भागवत. दुसरी गोष्ट सांगतो, भगवंत ज्याच्यावर प्रेम करतो, जो भगवंतावर प्रेम करतो, असा जो तो भागवत. म्हणून नीट विचार केला तर तुम्हाला कळेल की तुम्हीच प्रभूची भक्ती करता असं नव्हे, तर प्रभू सुद्धा तुमची भक्ती करतो. तुमचा जिवंतपणा हे प्रभूने केलेल्या भक्तीचं दर्शन आहे. काय म्हटलं मी? तुमचा जिवंतपणा ही प्रभूने तुमची केलेल्या भक्तीचं दर्शन आहे. एवढं जरी कळलं तरी आपला 1 महिना सुखाचा गेला, बरं का? आणि हे कळणं हाच अमृत अनुभव. म्हणून नुसता अभंग वाचतो,
हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहिले साधनी. आता हरिनामाचा तत्व एवढं मोठा आहे, त्यातला आनंद मोठा आहे. सगळी साधनं सुद्धा मोहून गेली. त्यांना कळेना काय करावं, हे करावं का ते करावं का काय करावं कळेना. काय म्हटलं मी, साधनाना काय करावं, हे करू का ते करू का ते करू का ते करू. साधने मोहिली, कशाने मोहिली, प्रेमाने. ऋषी आले, मुनी आले, जपी आले, तपी आले, याज्ञिक आले, सगळे आले. पण हरिनाम घेतल्यानंतर व्यासाने 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण लिहिले, पण शेवटी हरिनामापर्यंत आले, हरिकथेपर्यंत आले. बरोबर आहे ना. प्रेमे. म्हणून व्यास सुद्धा त्या गोकुळातल्या वृंदावनातल्या प्रेमाला मोहून गेले, थक्क होऊन गेले आणि त्याच्यातच आनंद मिळाला. नुसतं 4 वेदाचं अध्ययन करून, हे बघा, वेदाध्ययन करसी तरी वैदिक जोशी, परी वैष्णव नोसी हरिजना. पुराण सांगशी तरी पुराणिक ओशी, परी वैष्णव नोशी हरिजना. शेवटचं सांगतो, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, आणि तरीच होशी वैष्णवराया. केशवाचं नाम घेशील तर वैष्णव होशील, नाही तर नाही वैष्णव होणार. वैदिक होशील, कर्मकांडामध्ये पारंगत होशील, पण जरा चुकलं तर नरकाला जाशील. कर्मकांडाचं मोठं अवघड आहे. जरा चुकलं ना, उदाहरण देतो म्हणजे कळेल. ऑफिसमध्ये नोकरी करता, बरोबर आहे ना, काम करता करता चुकला, काम करता करता चुकल्याबरोबर वॉर्निंग. दुसऱ्यांदा चुकला, सेकंड वॉर्निंग. तिसऱ्यांदा चुकला, निरोप समारंभ. बरोबर आहे ना. बायको किती वेळा चुकली तरी निरोप समारंभ देता का तुम्ही तिला? हे कळायला पाहिजे ना, प्रेमातलं लक्षण आहे. बाहेरचा माणूस जर तुम्हाला म्हणला की तुम्हाला काही कळत नाही, तर ते तोंड बघणार नाही. बायको दिवसातून 10 वेळा म्हटले तरी पुन्हा तिचं तोंड बघत असता. बघता का नाही? सगळेजण माना डोलवतात. माझ्याकडे सज्जन माणसं आहेत, मान्य करण्या व्यतिरिक्त पर्याय नाही. कारण का, तिच्या आणि तुमच्यामध्ये प्रेमाचा धागा आहे. कर्मामध्ये चूक झाली तर माफी नाही, पण प्रेमामध्ये चूक झाली तर जरूर माफी आहे. कशा करता सांगितलं? चूक झाली तर जरूर माफी आहे. म्हणून शाळेतली मास्तरीण कधी माफ करत नाही, पण घरी जर आई गणित जाऊ दे आता काय, मला तरी कुठे येत होती एवढं, कर. तुझं बोलणं कळलं का? बरं, आता तुला येत नाही ना, बस मग कर. माझं बोलणं कळलं का? जी माफ करते ती आई, जी माफ करतो तो बाप. मास्तरीण माफ करत नाही, तसं शास्त्र माफ करत नाही, वारकरी संप्रदाय माफ करतो. म्हणून गणिका सुद्धा उद्धारली. कानोपात्रेचा उद्धार झाला, गणिकेचा उद्धार झाला. ही माफी सगळी कशाने? तिने नाम घेतलं म्हणून माफ. माझं बोलणं कळलं का? म्हणून प्रेमे मोहिली साधने, सगळे साधने मागे पडले. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. म्हणून आनंद वाटला मला. 1 महिनाभर चवी चवीने जेवलात. वाढवायचं नाही कीर्तन, नाही तर काय रोजचाच भाग आहे तो. चवी चवीने जेवणं म्हणजे कसं, काही काही माणसं ना एकदम कालवता, गबा 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 गबा. पोळी जर वाढली तर असा अर्धी पोळी सोडायची, गपकन घ्यायच्या. बायको म्हणली भाजी कशी झाली आहे? म्हटलं बरी आहे. माझं पण अहो नीट तरी खा. कुठेतरी मी वाचलं, 1 घास 12 वेळा चालावा का 15 वेळा मला माहिती नाही, तेवढी आपल्या जापड्यात ताकद नाही. 32 वेळा. बरं झालं, बरं झालं. म्हणजे एका दाता करता 1 वेळा, आणि दात पडले तर नाही. आणि शेवटी सगळेच दात पडले तर गोखले काय करायचं सांगतो.
32 वेळा घासा. अहो किती काय काय ती 32ची शिल्लक राहील का? तेव्हा पण कसं खा, वा काय भाजी, इतकी बायको खुश होऊन जाईल काय तुम्हाला सांगू. तुम्हाला बायकांना खुश करता येत नाही तर देवाला कसे खुश करणार. नुसतं गोडीने बोला, वा काय छान. बायको आपली साडीत घाणेरडी जरी दिसली तरी तिला म्हणावं, आज सकाळपासून तुझ्या इतकं सुंदर हे कापड कुणाला शोभलं. काय बायकांना आनंद वाटतोय, कारण माहिती आहे त्यांचा नवरा कधी म्हणत नाही माझ्या तोंडातून ऐकतायत तरी. तेव्हा सगळेजण घरी गेल्या गेल्या बायकोला म्हणा, साडी छान आहे, सुंदर दिसतेस. हे बघा, सुंदरपणाचं वर्णन सगळ्यालाच आवडतं, म्हणून तुकोबाराय म्हणजे सुंदर ते ध्यान. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा खुश केलाय. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले झाले हो साजणी, सुख झाले झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले झाले हो साजणी, सुख झाले झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. म्हणून जेवण करताना सवी सवीने जेवावं. सवी सवीने जेवलं म्हणजे जेवणाऱ्यांनी ज्या करणाऱ्यांनी ज्या कौतुकाने केलंय, त्या कौतुकाचा आनंद लुटत लुटत करावं. तसं रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी, हा रामकृष्ण राम. याला काय चवी चवी आहे का? मग चवी चवी कसं, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. म्हणून नामस्मरण घेताना जी गोडी प्राप्त होते, जो रस निर्माण होतो, तोच ब्रह्मरस आहे. ब्रह्मरस आणि नामातला रस निराळा नाही वर का. नामाच्या आधाराने जी वाणी प्रगट होते आणि त्याच्या आधाराने जो शब्द प्रगट होतो तो ब्रह्माच्या आधारानेच होतो. म्हणून जो रस निर्माण होतो तो ब्रह्मरसच आहे. ब्रह्मरसच आहे. तुका म्हणे गोड लागे तो तो मागे रसना. आणि जी गोष्ट जास्ती गोड लागते ती पुन्हा पुन्हा मागितली जाते. बरोबर आहे ना. हे पोळ्याचं जेवण बिवण असतं की नाही, तर त्यातली आमटी ही फार महत्वाची असते. कटाची आमटी बरं का, अतिशय महत्वाची असते. कटाची आमटी म्हणजे ते असं त्याच्यात वाकल्यावर तोंड दिसतं, ती कटाची आमटी नाही. खाली वाकून बघितलं का आपला फोटो दिसतो. काय करावं. आमच्या इकडे म्हणतात वरण इतकं पातळ आहे की वरचं आडं दिसतं. खेडेपाड्याची म्हणतात. कटाची आमटी म्हणजे उकळून 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 असा पातेलेला कट येतो मसाल्याचा. असा आहे. आणि मग तो पुन्हा काढायचा, पुन्हा घालायचा, पुन्हा काढायचा, आणि मग अशी ती आमटी उकळते. सकाळपेक्षा सबंध दिवस उकळलेली संध्याकाळची आमटी, आ हा हा, क्या बात आहे. मार डाला.
मासा फुलका मारल्यानंतर वा, कारण का ती कडून कडून तयार झाली आहे. तसं तुमचं सुद्धा जीवनाची फतफद होऊ नये. जीवन खास तर ते आळू चांगली लागली तर बरी, म्हणजे लग्नाची बायको चांगली लागली तर बरी, नाहीतर खासणारी आळू लागली, खाल्ली पण सवन रात्रभर खासतय. आयुष्य संपलं तरी खासते, वर गेली तरी खासतय. जाऊ दे आता, क्षमा करा मला. काय तो मागे रसना, मग जे गोड लागावं ती रसना इतकी सुंदर मागते. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना. तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे. आज कालाय प्रसादाचा अभंग म्हटला जाईल, आरती होऊन जाईल आणि मग कार्यक्रम संपेल, त्याशिवाय कोणी उठू नये. गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे. तो मागे रसना, तो मागे मागे रसना, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. ते प्रेमे मोहिले रे अरे हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे, आम्ही बळी वीर गाडे, आम्ही बळी वीर गाडे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका सर्वांनी कालाचा प्रसाद घेऊन जावा. संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. महाराज ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली. बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली. बाप दादाई माऊली, आई अप्पाई माऊली. जय जय विठ्ठल, 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 जय जय. बोलिले कुरे वेणी वाकुणी, उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही. नाही विचारिला जे कारम्या पुला, करा क्षमापराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा, करा क्षमापराध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. युग 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई पुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गाठणे वाहे सीमा उद्धरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा, रुक्माई वल्लभ राईचा वल्लभ.
कस्तुरलाट देव सुरवर नित्यची भेटी गरुडा हनुमंत पुढवे जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईचा वल्लभा पावे तुलगा आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे कर दर्शल्या मात्र त्या होय मुक्ती केशवाची नामदेव भगवान जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईचा वल्लभा पावे तुलगा जय देव नमो माय भाषा